ठाण्यात दारुजी कोंडदेव स्टेडियममध्ये ईव्हीएम मशीन धूळखात, स्टेडियमच्या खोलीत बंद लिफाफे आढळले. जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप. नाशिक लोकसभेवर शिवसेनेचा दावा कायम. उद्या 12 वाजेपर्यंत उमेदवार जाहीर होणार. संजय शिरसाटांची माहिती. भाकपचे जेपी गावित निवडणुकीच्या रिंगणात उतरणार. शरद पवार जयंत पाटलांनी लवकर निर्णय द्यावा आणि अन्यथा निवडणूक लढवणार नाहीत. भाजपला शरद पवारांना संपवायचंय, पवारांना त्रास द्यायचा हाच कार्यक्रम हाती घेऊन आलेत सुप्रिया सुळेंचा भाजपसह अजित पवारांवर हल्लाबोल. 84 वर्ष वय झालं तरी थांबायचं नाव नाही. पोरग कर्तबगार झालं की त्याच्या हाती कारभार द्यायचा असतो. सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर टीका. पुराव्यासह लोक गायब करण्याची काँग्रेसची परंपरा आहे. पायलट माधवराव शिंदे चर्चेत आल्यावर गायब झाले. उदयनराजे भोसलेंची काँग्रेसवर टीका. राष्ट्रवादीच्या मल्हार पाटलांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशाल चिन्हावर टीका. मशाल चिन्हाचा आईस्क्रीमचा कोण असा उल्लेख. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते अभिजित पाटलांना मोठा धक्का. विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई. थकीत कर्ज प्रकरणी बँकेची कारवाई. राज्यात 1 वाजेपर्यंत 31.77% मतदान. 7 मतदारसंघात 30% वर मतदान. तर परभणीमध्ये 33.88% सर्वाधिक मतदान. देशातील दुसऱ्या टप्प्यातील लोकशाहीचा उत्सव. 1 वाजेपर्यंत जम्मू काश्मीरमध्ये 42.88% मतदान. मणिपूरमध्ये 54.26% मतदान. लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी महाराष्ट्रात 8 मतदारसंघात मतदान. बुलढाणा, हिंगोली, वर्धा, अमरावती, यवतमाळ, नांदेड, परभणी आणि अकोल्यात मतदानाला सुरुवात. अकोल्यात निवडणुकीच्या उमेदवारांपैकी अनुप धोत्रेंनी सर्वप्रथम मतदानाचा हक्क बजावलाय. लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावावा, धोत्रेंचं आवाहन. जरांगे पाटलांनी बजावला मतदानाचा हक्क. मतदान आपला अधिकार आहे, त्यामुळे समाजाने मतदान करायला पाहिजे, जरांगेंचं नागरिकांना आवाहन. आमदार प्रज्ञा सातव यांनी बजावला मतदानाचा हक्क. दिवंगत खासदार राजू सातव यावेळेस सोबत नसल्याने प्रज्ञा सातव झाल्या भाऊ. परभणीतील बलसा खुर्द ग्रामस्थांनी मतदानावरचा बहिष्कार घेतला मागे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर ग्रामस्थ पोहोचले मतदान केंद्रावर. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते रोहित पाटलांचे फेसबुक अकाउंट हॅक. निवडणुकीच्या दरम्यान विरोधी पक्षातील लोकांचे अकाउंट हॅक केले जात असल्याचा रोहित पाटील यांचा आरोप. वसई विरारमध्ये शिवसेनेला धक्का. शिवसेने पदाधिकाऱ्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश. विभाग प्रमुख गणेश शेलारांसह कार्यकर्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये. मेळघाटातील 6 गावांचा मतदानावर बहिष्कार. सुविधा मिळत नसल्यानं मतदानावर बहिष्कार. सुविधा मिळेपर्यंत मतदान करणार नाही, गावकऱ्यांची भूमिका. वर्ध्यात तृतीयपंथीयांनी बजावला मतदान हक्क. वर्ध्यात गोरक्षण मतदान केंद्रावर 14 तृतीयपंथी बांधवांनी बजावलाय मतदानाचा हक्क. मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाने गाठला ऐतिहासिक टप्पा. कोस्टल रोड आणि वांद्रे वरळी सागरी सेतू मार्गाची जोडणी यशस्वी. महाकार्य बीओजे स्ट्रिंग गर्डर यशस्वीपणे स्थापन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.